आपल्या सोबत काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. काय सांगाल, काय नेमका? आम्ही दोघे इकडचे रहिवासी आहोत. आता इथे बरेच दिवस इकडे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू झालेले आहेत. त्याच्यामुळे मोठमोठाले खड्डे खणले गेले. त्यामुळे त्या झाडांची मुळं ही वीक झालेली आहेत. प्लस त्यांनी इथे आता नवीन रस्ते बनवले होते. ते रस्ते बनवताना त्यांनी फुटपाथ बनवलं आणि फुटपाथ बनवताना स्टॉर्म वॉटर ड्रेनचे जे काम झालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी हलगर्जीपणाने काम केलेलं आहे. त्यांनी त्या झाडांची मुळं कापली गेलेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या लेन्समध्ये ही झाडं अतिशय धोकेदायक झालेली आहेत. दुसरं, आमच्या इकडे ह्या रस्त्यामध्ये सगळीकडे पार्किंग असतं दोन्ही बाजूनी. तर ट्रॅफिक डिपार्टमेंट जर ऑड इव्हन पार्किंगचं जर ह्याच्यामध्ये रूल जर त्यांनी त्याच्यामध्ये राबवला तर आता येताना सुद्धा आज हे झालं नसतं. कारण आता येताना ती बस हळू झाली आणि ती बस हळू झाली असताना ते झाड तेवढा ती घटना घडली. जुनं होतं फार झाड, याची कंप्लेंट तक्रार सुद्धा देण्यात आली होती. तक्रार आम्ही वेळोवेळी दिलेली आहे, पण गार्डन डिपार्टमेंट आणि बीएमसी नेहमीप्रमाणे ते त्याचं ऑडिट झालेलं नाहीये आणि त्यांनी त्याच्यामध्ये काही वेळेत काही काम पावसाळ्याच्या आधी जी कामं करतात ती झालेली नाहीयेत. तर आमचं सगळ्यांचा जीव धोक्यात आहेत. आम्ही वेळोवेळी कंप्लेंट केलेल्या आहेत. तर वॉर्ड ऑफिसरचं याच्यामध्ये टोटल दुर्लक्ष आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून आमचा जीव सगळ्यांचा धोक्यात आहे, तर तुम्ही याच्यावरती त्वरित कारवाई करून या झाडांची आमची सुटका करावी. आणि झाडं टील झालेली आहेत. बरीचशी झाडं आतल्या प्लॉट्समध्ये टील झालेली आहेत. काही याच्यात जुन्या बिल्डिंग्स पण आहेत. त्यामुळे अशा या पावसाळ्यामध्ये या झाडांमधनं काहीतरी दुर्घटना व्हायची मोठी शक्यता आहे. तर हे सगळं टाळण्यासाठी मला असं वाटतं प्रशासनाने आणि बीएमसीनी लहान मुलं फिरत असतात, इकडनं एजेड लोक वॉक करत असतात या फुटपाथवरनं, तर सगळ्यांचा जीव धोक्यात आहे. तर ह्याच्यामध्ये हा त्वरित या कॉन्ट्रॅक्टरवरती पण कारवाई करावी आणि बीएमसीनी ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून या झाडांचं जे काय असेल त्याचं कटबीट करून आमचा जीव धोक्यात आहे त्याला आम्हाला सगळ्यांना सेफ करावं एवढीच आमची विनंती. रहिवासी आहेत, काय सांगाल काका, किती वाजताची घटना आहे आणि काय नेमका? तीन वाजेच्या आसपास हे झालेलं आहे आणि मी बाहेरच होतो आणि मला आवाज आला, बघतो तर असं पडलेलं आहे झाड. त्याच्यावरती झाड पडल्यामुळे लगेच आजूबाजूचे रहिवासी आले, वॉचमॅन आले आणि आम्ही ते काच तोडून मुलांना बाहेर काढलं. तरी देखील तर इतक्यात शेवटी एक आपल्याकडनं वाचवता आलं नाही, कारण झाड ते अंगावरतीच पडलं. वरचा जो टॉप आहे तो आतमध्ये डायरेक्ट पोटात गेला आणि फेटल झालेला आहे. आता हे जर अवॉइड करायचं असेल तर झाडांची काळजी घ्यायला पाहिजे. जी झाडं टील झालेत ती तुम्हाला कापायलाच पाहिजेत आणि जी झाडं सरळ आहेत तर एक 15 फुटा 20 फुटापर्यंत त्याला ट्रिम करायला पाहिजेत हेडपासून. आणि हे जे झाडं आहेत, झाडांच्या मुळाच्या बाजूला ऑडिट झालं पाहिजे कंपल्सरी, नाहीतर हिस्ट्री विल रिपीट अगेन. मार्क दिस वर्ड टुडे अँड टुमॉरो. थँक्यू. किती मुलं मृत्युमुखी पडली, यामध्ये किती मुलं मृत्युमुखी पडतात? फक्त याच्यामध्ये एकच फेटल झालं, मुलगी होती आणि ती जागेवरतीच गेली. काय सांगशील, काय तू घटना इथं घडलेली आहे, काय सांगशील? आम्ही इकडेच राहतो आणि आम्ही कंप्लेंट पण टाकलं होतं बीएमसीला की असं आहे. अगोदर पण शिशू हॉस्पिटलकडे एक मॅडम होती कंचननाथ, त्यांच्यावर पण असंच सेम झाडाबद्दल झालं होतं. आणि लाईक इकडे एजेड लोक पण चालतात, लहान पोरं पण चालतात आणि गाडी पण जात राहतात. लाइक कैसे अभी इधर के हम लोग यंग लड़के लोग हैं, यंग बच्चे आते जाते, अभी जैसे कि छोटे बच्चे हो गए, छोटे बच्चों के ऊपर हो गया, कल को कोई ओल्ड एज वाले लोग चलते हैं तो उसका जिम्मेदार कौन रहेगा? तो जो भी यहाँ के वार्ड ऑफिसर है उनसे रिक्वेस्ट है, जितने भी ये झाड़ उड़ है वो सबको जो भी है बराबर से करवाए, उसका काम करवाए, रोड का भी जो भी है वो भी देखे, ताकि कल को इससे बड़ा हादसा होने से बच जाए. यानी इससे बड़ा कुछ नहीं होना चाहिए. यहाँ पे दिन में 1000 लोग आते जाते हैं, ये रोड वैसा है, 1000 बच्चे आते जाते हैं, गाड़ी आती जाती है, छोटे छोटे बच्चे खेलते हैं, पीछे स्कूल है, कॉलेजेस है, तो वो बच्चे भी आते जाते हैं. तो कल को उनके ऊपर हो गया तो इसका जिम्मेदार कौन रहेगा? ये चीज़ हमको बोलना है. हे होते येथील रहिवासी, त्यांचं असं म्हणणं आहे की हा रस्ता जो आहे तो छोटा आहे, अनेक लोक जे आहेत तिथं गाडी रस्त्यावर पार्क करतात. याबाबत आम्ही अनेक तक्रारी केलेल्या आहेत, मात्र इकडे दुर्लक्ष केलं जातं. या झाडासंदर्भात सुद्धा आम्ही तक्रार केली होती, त्याकडे सुद्धा महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचा जो आरोप आहे तो इथं स्थानिक करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट नेकीसह मी वैभव गाव, TV9 मराठी, चेंबूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.